म्हसळा शहरात मागील 5 वर्षात नगरपंचायतनं शासनाचे 3 कोटी रुपये वाया घालवल्याची चर्चा येत्या निवडणुकीच्या तोंडावर आता जोर धरू लागली आहे। मागील 5 वर्षात म्हसळा शहरातील नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा आणि शासकीय निधीचा गैरवापर करताना निदर्शनास आलाय। म्हसळा शहरातील हिंदू स्मशानभूमी येथे 1 कोटी रुपये खर्च करून विद्युत शवदाहिनी बांधण्यात आली। मात्र ही शवदाहिनी एक नगरसेवक यांच्या हट्टपूर्तीसाठी नदीपात्रात बांधण्यात आली असून ती म्हसळा शहरात वाढलेल्या मागील पुराच्या पाण्यानं खराब झाली। यानंतर 40 लाख किमतीचे प्लास्टिक विल्हेवाट लावणारी मशीन मागील 3 वर्षांपासून गंज खात पडली आहे। 2023ला तत्कालीन पालकमंत्री तथा श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार आदिती तटकरे यांनी कचरा उचलण्यासाठी पैजुओ आणि ट्रॅक्टर यांचा लोकार्पण केला होता। मात्र पैजुओ आणि ट्रॅक्टर 4 वर्षात म्हसळा हद्दीत दिसलेच नाहीयेत। आता नव्यानं आलेल्या 48 लाख रुपयांचा स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत आलेला स्वच्छता दूत टेम्पो चालू होण्याआधीच धूळ आणि गंज खात पडलाय। म्हसळा शहरात एक विशेष नगरसेवक शहरातील जनतेला भूल देऊ आणि प्रशासनाला हाताशी धरून शासनाचा कोट्यवधींचं नुकसान करून आपली पोळी भासताना दिसतोय। म्हसळा शहराच्या नाक्यावर नागरिकांमध्ये याबाबत असंतोष निर्माण झालाय। निकेश कोकचा, म्हसळा। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।